विषय आहे परिसर अभ्यास। बालमित्रांनो, अबब किती प्रकारचे हे प्राणी, या धड्याचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। संपूर्ण स्वाध्याय आहे। प्रश्न पहिला, काय करावे बरे? पाणी साचले की तिथे डास होतात। डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो। डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत आणि उत्तर आहे डास होऊ नयेत म्हणून पाण्याची डबकी साचू देऊ नये, पाण्याच्या पृष्ठभागावर कीटकनाशकांचा फवारा मारावा, परिसराची स्वच्छता राखावी, त्या पाण्यात डासांच्या अळ्या खाणारे मासे सोडावेत। प्रश्न आहे आ, जरा डोके चालवा। प्रश्न 1, भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी? उत्तर, भुंगा हा कीटक आहे। त्याला 6 पाय असतात, त्याला 2 छोटे पंख असतात, तो आकाराने लहान असतो, त्याच्या अंगावर पिसे नसतात, म्हणून तो पक्षी नाही। प्रश्न दुसरा, मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे? उत्तर, मासा व सरड्या या दोघांमध्ये पाठीचा कणा आहे व दोघांच्याही अंगावरती खवले असतात। प्रश्न आहे पुढचा तिसरा, अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता? उत्तर आहे, अंगावरती पट्टे असणारा प्राणी वाघ व झेब्रा आहे। पुढील प्रश्न आहे चौथा, वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात? उत्तर, वाळवंटात राहणारे लोक उंट हा वाहतुकीसाठी, वाळूवर चालण्यासाठी, उंटाला खास खूर असतात, त्याला उष्णतेचा त्रास होत नाही, त्याला खूप पाण्याची गरज भासत नाही, म्हणून वाळवंटातील जहाज अशी ओळख असलेला उंट तेथील लोक पाळतात। पाचवा आहे, मेंढ्या कशासाठी पाळतात? उत्तर, मेंढ्यांपासून मांस, लोकर, दूध व खत मिळते, म्हणून मेंढ्या पाळतात। प्रश्न आहे पुढील 6वा, कोंबड्या कशासाठी पाळतात? उत्तर आहे, कोंबड्यांपासून मांस व अंडे मिळतात, त्यामुळे लोक कोंबड्या पाळतात। आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। प्रश्न आहे 7वा, वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा। उत्तर आहे, हरिण, घोडा, वाघ, बिबटे, चित्ता हे वेगाने पळणारे प्राणी आहेत। स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरामध्ये स्वाध्याय लिहायचा आहे। प्रश्न आहे 8वा, उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा। आणि उत्तर आहे, उंच भराऱ्या घेणारे पक्षी गरुड, घार, ससाना हे आहेत। पुढील प्रश्नाकडे वळूयात। प्रश्न आहे 9वा, अंगावर टिपके असणारे प्राणी कोणते? आणि उत्तर आहे, अंगावर ठिपके असणारे प्राणी बिबटे, चित्ते, जिराफ या प्राण्यांच्या अंगावरती ठिपके असतात। पुढील प्रश्न आहे 10वा, आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? उत्तर आहे, सिंहाच्या नराला आयाळ असते। पुढील प्रश्न आहे ई, पुढील वाक्य पूर्ण करा। सर्व कावळे डॅश डॅश असतात, सर्व पोपट डॅश डॅश असतात, पण गायीचा रंग वेगवेगळा असतो, गायी काळ्या डॅश डॅश किंवा डॅश डॅश असतात। सर्व कावळे कसे असतात मग? सर्व कावळे हे काळे असतात। सर्व पोपट कसे असतात?
सर्व पोपट हिरवे असतात. पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. गायी काळ्या, पांढऱ्या किंवा करड्या असतात. प्रश्न आहे ई. माहिती मिळवा आणि वर्गातील मित्रांना सांगा. शेकरू, हरियाल, गेंडा, सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र मिळवा. त्याची माहिती गोळा करा. ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा. सिंह. जंगलाचा राजा म्हणतात सिंहाला. सिंहाला आयाळ असते. नर सिंहाला आयाळ असते. मादी मात्र आयाळीशिवाय असते. दिवसातून 20 तास सिंह नुसताच झोपलेलाच असतो. हा मांसाहारी प्राणी कळप आणि राहतो. 1-2 नरांसोबत 4-5 माद्या आणि त्यांची पिल्ले राहतात. कळपातील मादी शिकार करून आणते. प्रश्न आहे ऊ. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न 1. कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते? उत्तर आहे गाय, म्हैस, शेळी इत्यादी प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते. पुढील प्रश्न आहे दुसरा. घरात उंदीर का नको असतात? उत्तर आहे घरात उंदीर नको असतात कारण उंदीर साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात. त्यामुळे उंदीर घरात नको असतात. पुढील प्रश्न आहे तिसरा. माशांचा संचार कुठे असतो? माशांचा संचार कोठे असतो मग? माशांचा संचार पाण्यामध्ये असतो. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे चौथा. अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? उत्तर आहे अंगावर पिसे कोणाचे असतात मग? पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. पुढील प्रश्न आहे पाचवा. पक्ष्यांना किती पाय असतात? सांगा पाहू उत्तर याचं तुम्ही. पक्ष्यांना 2 पाय असतात. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न काय आहे बरं? चुकी बरोबर ते सांगा. आणि एक प्रश्न. बगळा पांढरा असतो का? बरोबर. प्रश्न आहे दुसरा. पोपटाच्या अंगावर खवले असतात. पोपटाच्या अंगावर खवले असतात का? सांगा पाहू. चूक. प्रश्न आहे तिसरा. मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते. सांगा पाहू मांजर ओझे वाहते का? नाही, म्हणून चूक. प्रश्न आहे चौथा. पालीच्या अंगावर केस असतात का पालीच्या अंगावरती केस? चूक. पुढील प्रश्न पाहूयात. पाचवा. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोंबडा खूप उंच उडत नाही. उडतो का मग? नाही, म्हणून बरोबर. पुढील प्रश्न आहे जोड्या जुळवा. जोड्या जुळवून दिलेल्या आहेत मी. सरडे सरपटतात. याचं उत्तर आहे सरपटतात. घार आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते. 2 नंबरचं उत्तर आहे. तिसऱ्याचं आहे वटवाघूळ. वटवाघूळ काय करतं? उडू शकते, पण पक्षी नाही. प्रश्न आहे 4. फुलपाखरू 6 पाय असतात. फुलपाखराला 6 पाय असतात. मासे पाण्यात राहतात. मासे पाण्यात राहतात. पुढील प्राणी ओळखा. प्रश्न आहे घरात जळमटे करणारा. घरात जळमटे करणारा कोण? कोळी. प्रश्न 2. रंगबेरंगी. रंगबेरंगी कोण असतं? फुलपाखरू.
प्रश्न आहे 3. सोंड असलेला हत्ती. प्रश्न आहे 4. वेगाने धावणारा हरिण. प्रश्न आहे पुढील प्राण्यांना किती पाय असतात? सांगा पाहू. 1. साप. सापाला पायच नसतात. 2. गरुड. गरुडाला 2 पाय असतात. प्रश्न आहे 3. हरिण. हरणाला किती पाय असतात? हरणाला 4 पाय असतात. पाल. पालीला 4 पाय असतात. माशीला किती पाय असतात? 6 पाय असतात. धन्यवाद.